मोदींना पंतप्रधान करण्यामध्ये RSSची भूमिका होती. 47-47च्या कालावधीमध्ये RSSने काहीच भूमिका घेतली नाही. आजही आपल्याला दिसतंय की एसटीच्या फाईलमध्ये 10-10, 12-12, 15-15 वर्षाच्या मुला मुलींशी कशा पद्धतीने असणारं त्यांचं व्यवस्था करण्यात आलं, त्यांच्याशी खेळ करण्यात आला, हे आपल्याला असणारं त्या ठिकाणी दिसतंय. मी इथल्या असणाऱ्या RSSचा जो कार्डर आहे, सवर्ण हा जो कार्डर आहे, मध्यमवर्गीय हा जो कार्डर आहे, त्याला इशारा देऊ इच्छितो की जगभरामध्ये अनेक शहरांमध्ये, अनेक राज्यांमध्ये तिथल्या मुली पळवल्या गेल्या, कुठे गेल्या याची माहिती नाही. भारतामध्ये सुद्धा तेच झालेलं आहे. नरेंद्र मोदी त्याचं प्रतीक आपल्याला असताना या ठिकाणी दिसतंय. म्हणून RSSने जसं 1947 मध्ये भूमिका घेतली नाही, एसटीन फाईलमध्ये नाव आल्यानंतर सुद्धा नरेंद्र मोदी RSSने काहीही कारवाई घेतली नाही, भूमिका घेतली नाही. आणि म्हणून आम्ही जाब विचारायला RSSला की तुम्ही भूमिका का घेत नाही. तुम्हाला ज्याचं चारित्र्य नाही असा पंतप्रधान तुम्हाला चालतो का, असे अनेक प्रश्न घेऊन आम्ही RSSला 23 तारखेला विचारणार आहोत. आम्ही इथल्या मध्यमवर्गीयांना आवाहन करतोय की जे लोन आपल्याला भारतामध्ये आलेलं दिसत नाही, ते लोन आता असताना आपल्याला येताना त्या ठिकाणी दिसेल. भूमिका सगळ्यांनी घ्यावी आणि कॉम्प्रोमाइज झालेला पंतप्रधान याला बाजूला सारलं पाहिजे, त्याचा राजीनामा मागितला पाहिजे. यासाठी RSSला सुद्धा आम्ही भूमिका घ्यायला लावू अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून 23 मार्चला नागपूरला आम्ही धरणा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवलेला आहे. मी तमाम लोकांना आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येने त्या ठिकाणी यावं.